काय चाललंय सोहम? अगं काही नाही, सरांशी काल बोलताना कळलं त्यांच्या लग्नाच्या सेकंड मंथची अॅनिव्हर्सरी आहे आज. फर्स्ट मंथ झाला तेव्हाही काही गिफ्ट दिलं नव्हतं, म्हणून म्हटलं आता तरी गिफ्ट देऊया. ओके, काय आहे यात? सरप्राईज आहे, उघडल्यावर कळेल. तू टेन्शन घेऊ नकोस, बॉम्ब वगैरे काही नाही आहे त्यात. कुठेतरी छान वाटतंय मला तू हे सगळं करतोयस ते बघून, पण तूच करतोयस यावर विश्वास नाही बसत आहे माझा. तू मला समजतेस तेवढाही वाईट नाही आहे ग मी. आई सर, लग्नाच्या दुसऱ्या महिन्याच्या वाढदिवसासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. अगं तुला कोणी सांगितलं? सोहमनी सांगितलं. बबड्या, आई तुमची साडी किती छान आहे. बघ, शुभ्राला आवडली साडी. शुभ्रा, माझा चॉईस आहे. छान आहे ना? खूप मस्त दिसतेय. पण म्हणजे फॉल बिडिंग वगैरे सगळं झालं करून? मग अगं पण तुला माहितीये का केवढ्याला घेतलीये? 10,000 रुपयांना. काहीतरीच आपलं. असं दर महिन्याचा वाढदिवस कोणी साजरं करतं का? आई राहू द्या ना, इतक्या प्रेमाने करतायत ना सर. पण सर खरंच खूप बरं वाटलं आता. आणि या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस ना? मी का? कारण तू माझ्या आयुष्यात उशिरा आलीस. अरे लोकांना त्यांच्या लग्नाचे 50-50 वाढदिवस साजरे करायला मिळतात. तर आपल्याला तेवढे मिळतील की नाही मला माहित नाही. गेलेला काळ काय माझ्या हातात नाही, पण येणारा प्रत्येक क्षण मला तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायचा आहे. आणि म्हणूनच तुम्हालाही सांगतोय, तुमच्या हातात अजून बरंच काही आहे. मस्त छान जगून घ्या, सुंदर आठवणी निर्माण करा, प्रत्येक क्षण एन्जॉय करा. सेकंड मंथ अॅनिव्हर्सरी साठी तुम्हाला शुभेच्छा. अरे मला काय गरज होती? थँक्स. बबड्या, तू पण ना. कशाला एवढा वायफळ खर्च केलास? अरे पण मला खरंच गरज होती. थँक्स. आई बघ ना उघडून, आवडतंय का? हो हो बघते. हा अगं बाई, किती सुंदर बांगड्या आहेत. मला खूप आवडल्या हा बबड्या. काय आहे सर? गिफ्ट आवडलं का सर? मी स्पेशली तुमच्यासाठी घेतलंय. सोहम, काय आहे? अरे बांगड्या कशा आल्या आहेत? नाही म्हणजे मी 2 गिफ्ट सिलेक्ट केले होते. एकात बांगड्या होत्या आईसाठी आणि एकात वॉच होतं सरांसाठी. त्या दुकानदाराने काहीतरी गडबड केली मला वाटतं. पण त्याला असं का वाटलं असेल की सरांना बांगड्या गिफ्ट द्याव्यात म्हणून? मूर्ख बेअक्कल कुठचा.
अरे जाऊ दे सोम, होतात चुका. नाही नाही, असं कसं सर? त्याला असं का वाटलं असेल की तुम्ही बांगड्या घालायला हव्यात? त्याने तुम्हाला कधी भाज्या घेऊन येताना बघितलं होतं का? नाही म्हणजे ठीक आहे, तुम्हाला बायकांची कामं करायला आवडतात. नाही म्हणजे तुम्ही बायकांची कामं करतात म्हणून तुम्हाला त्याने मुद्दामून बांगड्या दिल्या असतील का? बोला ना सर. नाही मी बघतोच त्याला, बरोबर झाडतो त्याला. सोहम, अरे खरंच गोंधळ झाला असेल, काहीच हरकत नाही. आणि बांगड्या किती सुंदर आहेत. असावरी वापरेल ना. आणि काय आहे, तिने वापरल्या तरी मलाच मिळणार. का सांग? अरे अर्धांगिनी आहे ना ती माझी. सो अशा प्रकारे तू मला दिलेलं गिफ्ट मलाच मिळालं. ओके, असं निघूया, आपल्याला उशीर होतोय. चल. एक क्षण मला खरंच असं वाटलं होतं की तू सुधारलायस की काय. पण नाही, माझा अपेक्षाभंग नाही होऊ दिलास तू सोहम. रंगाचा बेरंग कसा करायचा ना, हे खरंच तुझ्याकडनंच शिकलं पाहिजे. आई आणि सरांच्या आयुष्यात इतकासा जरी आनंद येतोय असं दिसलं ना तुला, की लगेच त्यात मिठाचा खडा टाकलाच असतो. ए बाबड्या, अरे दमलायस का खूप? आज जाऊन पड जा बाळा. अहो अहो अहो, तुम्ही काय करताय ते द्या द्या, माझ्याकडे द्या. मी नीटच करतोय. अहो पण माझी काम आहे ती मला करू द्या ना. का असं कुठे लिहिलंय का या कामावर? काय ग शुभ्रा, असं कुठे लिहिलंय हिचं काम आहे म्हणून? छे अजिबात नाही. झालं तर मग मी काही बाबतीत मी सुनेचं ऐकणार आहे. जरा ऐकू नका तुम्ही माझं. ए बाबड्या, उठ रे बाळा. अहो आज जरा ह्याला जास्त पळवलं का तुम्ही? अरे कमाल करतेस तू. मी तेवढेच राऊंड मारले आणि इथं सुरुवात आहे. अरे हे रोज चालणार आता. हो पण बिचारा कणतोय बघा ना कसा. बाबड्या, आपले हे सोहम, अरे पहिले 1-2 दिवस त्रास होतो, मग सवय होते. अरे मग तूच मला 5 वाजता उठवशील पहाटे आणि म्हणशील चला जॉगिंगला. त्याला रोज रोज असं पळायला नेऊ नका. हा म्हणजे त्याला सवय नाहीये ना, म्हणून म्हणते. होईल, सवय व्हायला पाहिजे की नाही सोहम? सध्या तुझ्याकडे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करायला वेळ आहे. नंतर नोकरी बिकरी लागली की वेळ मिळणार नाही व्यायामासाठी. हा अगं बाई, सकाळ सकाळी कोण आलं? काय? थांब 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 थांब, मी बघतो. अहो बघतो म्हटलं ना. थांब थांब, मी बघतो शिवरा. अरे या 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 या, नमस्कार नमस्कार. शुभ्रा, बघितलंस का कोण आलंय ते? अरे आई बाबा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं सरप्राईज तर आम्हाला मिळालंय. अभिजित राजे हातात व्हॅक्यूम क्लीनर घेऊन घराची सफाई करतायत. बघा म्हटलं जरा. द्या ते द्या. अगे राहू दे गे. अभिजित सर, माझ्या बायकोने व्हॅक्यूम क्लीनर मागितला असताना तर मी ताबडतोब दिला असता. अहो बायकोच्या धाकात आहे मी. नाही म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरचा सोडा, अहो घरी साधा चमचा इकडचा तिथे तरी केलाय का कधी? आई तू ये आतमध्ये. बाबा या. या 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 या. अभिजित सर, तुम्ही गडबड केली तो. काय झालं? आता आमच्या हिच्या अपेक्षा वाढल्या ना.
अहो मी घरी कामं करत नाही म्हणून ओरडा खावा लागणार मला आता. चालायचं जो तुमची ही कामं करत नाही म्हणून ओरडते, आमची ही करतो म्हणून ओरडते. या ना, या 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 प्लीज. ए बबड्या उठ ना. सोहम उठ. सोहम सोहम ए, ऐक, उठ उठ बबड्या. ए उठ ना बबड्या. बबड्या उठ उठ राजा. अरे उठ. आई अगं झोप. अलीकडे ना जरा पळायला जातो सकाळचा तो. आज जरा जास्तच पळाला होता त्यामुळे थोडा दमलाय तो. हा ते जॉगिंगला गेलो होतो ना म्हणून. असू दे असू दे. तुम्ही या बसा ना. ताई या ना. या या बसा. या ना. बसा ना बसा. काय म्हणताय, कसे आहात? आम्ही जरा बोलायला चालूय. अभिजित सरांना इथे बघून जरा बरंच वाटलं. नाही म्हणजे आम्हाला जे बोलायचंय ते त्यांच्या समोरच बोलायचं होतं. आजोबा गावी गेलेत असं कळलं तेव्हा घरातले मोठे असे हेच आहेत ना. हो पण म्हणजे मला कळत नाही तुम्हाला काय बोलायचंय नक्की. नाही माझ्या काही लक्षात येत नाही, पण बोलूया ना, बोलूया. शुभ्रा बेटा तू अशी लांब का उभी आहेस? ये ना जवळ. हा हो आले. कशी आहेस तू बेटा? बरी आहे मी. पण काय झालंय म्हणजे तुम्ही असे दोघं सकाळी सकाळी आलाय काही सिरियस आहे का? अगं सिरियस कशाला काही असायला हवं. त्यांच्या मुलीचं घर आहे, ते कधीही येऊ शकतात. तुम्ही बसा ना. पण हो खरंच ताई बसा ना. अहो बसा ना, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. आई तुम्ही थांबा मी आणते. हो मी पटकन चहा टाकते. नाश्ता तयारच आहे. अहो नको, नाश्ता करून निघालोय आम्ही. अहो असं कसं, काहीतरी घ्यावंच लागेल तुम्हाला. तुम्ही बसा, मी पटकन घेऊन येते. हा बसा ना, बसा प्लीज. बघा बाकी सर अभिज किचन काय म्हणताय? जगास तुम्ही या ना कधीतरी. हो ना, हिला कधीपासून यायचं होतं पण कधी योगच नाही आला. हो तुम्ही आमच्या लग्नालाही नव्हतात. हो ना, आम्ही बाहेर गावी गेलो होतो. हो.
शुभ्राने अचानक आमंत्रण दिलं होतं आम्हाला, पण ऐनवेळी ट्रिप सोडून नाही येता आला मला. पाणी. ते कठीणच असतं जरा. एकदा ठरवून जाऊया. बघू. अहो कशाला एवढा त्रास? अहो त्यात त्रास कसला आहे? हा, चहाही तयारच आहे, मी पटकन घेऊन येते. हा, नाही असं ताई, थांबा ना जरा. आम्ही असे अचानक उगाचच नाही आलोय. काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी.